पती आणि पत्नी दोघेही सरकारी नोकरीत आहेत. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर या HRA नियमांवर काय परिणाम होणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत. तसेच मग दोघांनाही पगारात HRA म्हणजेच घरभाडे भत्ता मिळतो का? आणि इन्कम टॅक्स वाचवताना या HRAचा फायदा नक्की कोणाला होतो? याबद्दल सरकारनं संसदेत स्पष्ट उत्तर दिलंय. आणि हो, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. दोघांना HRA मिळतो का? उत्तर आहे होय. जर पती पत्नी दोघेही केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी असतील आणि एकाच शहरात भाड्याच्या घरात एकत्र राहत असतील, तरीही नियमानुसार दोघेही आपापल्या पगारावर स्वतंत्रपणे HRA मिळवण्यास पात्र असतात. पण इथे एक महत्वाची अट आहे. जर दोघांपैकी एकालाही शासकीय निवासस्थान म्हणजेच गव्हर्नमेंट क्वार्टर मिळालं असेल तर मात्र दुसऱ्याला HRA मिळत नाही. आणि जर दोघं वेगवेगळ्या शहरात नोकरीला असतील तर दोघांनाही आपापला HRA नियमितपणे मिळतो. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे. इन्कम टॅक्स मध्ये सवलत कोणाला मिळणार? पगारात HRA दोघांना मिळत असला तरी टॅक्स सवलतीचा नियम मात्र वेगळा आहे. आयकर नियमानुसार एकाच घराच्या भाड्यावर दोघेही एकाच वेळी संपूर्ण टॅक्स सवलतीचा दावा करू शकत नाहीत. जर घर भाडे भत्ता हे एकच व्यक्ती भरत असेल तर फक्त तोच व्यक्ती क्लेम करू शकतो. किंवा घरभाडे दोघांच्या बँक अकाउंटमधून अर्धे अर्धे भरले जात असेल तर मात्र दोघेही आपल्या हिश्शानुसार टॅक्स सवलत क्लेम करू शकतात. आता पाहूया 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर काय होणार. 8वा वेतन आयोग लागू झाला तरी पती पत्नी दोघांना मिळणाऱ्या HRAच्या मूळ नियमात कोणताही बदल होणार नाही. मात्र 8व्या वेतन आयोगात बेसिक पे म्हणजेच मूळ वेतन वाढल्यामुळे तुमच्या HRAच्या एकूण रकमेत मोठी वाढ नक्कीच पाहायला मिळेल. आहे की नाही सोपं? सरकारी नियमांबद्दलची ही माहिती तुमच्या इतर सरकारी कर्मचारी मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करत रहा. धन्यवाद.